महत्वाची बातमी, अमरावतीमध्ये विदर्भातून आलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। 50 पेक्षा जास्त वृद्ध शेतकरी आमरण उपोषणाला बसलेत। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्याची मागणी केली जाते। तर अमरावतीमधली ही दृश्य पाहत आहे। जमिनीचा वाढीव मोबदला देण्याची मागणी या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची आहे आणि या आंदोलनामध्ये सर्व वयोवृद्ध शेतकरी जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। स्वप्नील, नक्कीच वृषाली, मागील वर्षी तब्बल 1 महिना जे आहे ते या वृद्ध शेतकऱ्यांनी, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी याच ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं होतं। त्यानंतर जे आहे ते हिवाळी अधिवेशनावर या शेतकऱ्यांनी लॉंग मार्च काढलेला होता। या दरम्यान अजित पवारांचा देखील ताफा या शेतकऱ्यांनी अडवलेला होता। सरकारने जे आहे ते आश्वासन दिलं असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, परंतु अजूनही वाढीव मोबदला आणि सरकारी नोकरीचा प्रश्न निकालेला नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण वयोवृद्ध शेतकरी जे आहेत ते सामूहिक आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आपल्यासोबत शेतकरी आहे, त्यांच्याशी बोलणार आहोत। काका, आमरण उपोषण सुरू केलेलं आहे, तुम्ही संपूर्ण वृद्ध शेतकरी आहे, काय मागणी आहे? आमची मागणी एकच आहे का वाढीव मोबदला। 2006च्या कायद्यानुसार येणं सरळ हाताने खरेदी केल्या। 1894चा कायदा अस्तित्वात होता भूसंपादनाचा, पण तरी येणं 2006च्या कायदा काढून सरळ हाताने खरेदी केल्या। 1 लाख रुपये, 80,000 रुपये, 1.5 लाख रुपये अशा भावाने येणं जमीन घेतली। ठीक।